morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झालं आहे. नायसा गेली आहे स्कूलमध्ये. मी चाललो आता क्लिनिक हॉस्पिटल क्लिनिक आज फुल डे बिझी राहणार आहे. डायरेक्ट आता 12 तासाने येणार आहे रचनाला भेटायला. अँड येस घरी रेनोव्हेशनचं काम चालू आहे स्लो. बघू कधी वाइंड अप होत आहे कारण आता खरंच कंटाळा आलाय. बट एनिवेज तुला मी सोडायला आले ऍक्च्युली. मला एवढ्या मी म्हटलं वेणबाई चालले पंढरपूरला. तिला टेन्शन तुम्ही नका. माझा पायाचा प्रॉब्लेम नाही तुम्ही आले असते. गाडीत बसायचं एवढा वेळ गाडीत बसणं शक्य नाही. मला पण फोन केला होता. मला वाटतं तुम्ही शेवटी तयार व्हायला मला वाटतं. नाही ग पायामुळे एवढं चालायला पण जमणार नाही काय नाही. मी म्हटलं तर कमीत कमी जाणं नाही होणार पण तुम्हाला सोडायला तर येऊ दे. आपल्या इथूनच चाललेत म्हणजे सगळे. त्यांचा फोन ये लवकर ठीक आहे. आणि छान दिसते मस्त गेले. छान दिसता. तुम्ही पण खूप छान दिसता. मी वारीला जायचं नाही ना पण तर मी पण अजून आवडलं असतं. आता इथून आपल्या घरीच जायचं. दोघी छान दिसतात. संदीपला म्हटलं सोड मला. मी पण म्हटलं काय घेणार सगळ्यांना. मग केळी आणि बिस्लेरी बॉटल घेतलं. दुसरं काय म्हटलं सगळं ऑइली वगैरे कोण आहे वाटते हा पुढे नाश्ता आहे. इथेच आहे वाटते. हा पुढे पळसपेच्या इथे. येते नाही मी बोलले वडापाव वगैरे घेते तर तुला तिथे आम्ही पळसपेच्या इथेच कुठेतरी त्यांनी मॅनेज केलं. म्हटलं ठीक आहे म्हणून मी म्हटलं जाऊन दे केळी आणि बिस्लेरी तरी असं सगळ्यांना तुमचं असतं ना काहीतरी देऊ. शनिवारी छान वाटलं तुला भेटून मेन म्हणजे. आणि खूप दिवसांनी आली. माझा पण नमस्कार सांग. तुमच्यामुळे तर मला ही वारी करते. बस ना बस. तुमच्यामुळे मला आपण बोलतच बसलो बस. त्यांना खूप ओळखतात. त्यांना पण ओळखतात. देहूला जातो. देहूला ते जेव्हा प्रस्थान होतं ना तेव्हा या त्यावेळेला या. कारण तुकाराम यांची वेगळीकडे जाते आणि ही वेगळीकडे जाते. तुकाराम महाराजांची वेगळीकडे. पाऊस पण म्हणजे असं पाऊस आणि वातावरण छान आहे. नाही पण त्या दिवशी खूप गरमच होता. आता हे 8 दिवस खूपच ऊन वगैरे होतं. खूप ऊन होता. आता जरासा पाऊस पडतोय. पुढे जरासं होतं. आता किती 18 किलोमीटर आहे चालेला. हो ना. गेल्या वर्षी वेळेस 8 होता. नंतर गेल्या वेळेस 21 होता. आता 18 आहे. मी पण सगळं मिस करते एकदम. आपण मध्ये अगं ये ना तू झोप पाहिजे तर म्हटलं झोपायचा प्रश्न नाही. आपल्या जवळ असताना तुम्ही म्हटलं आले पण असते. आणि गाडीत बसून एवढा वेळ माहिती आहे ना गाडीत तिथं 5-10 मिनिटं बसूनही आपण एवढं म्हणजे असं बेचैन व्हायला होतं. आप कैसे हो? मॉर्निंग नाश्ता रेडी. म्हणजे तुला चालेल. तुला काही शुगर नाही. मी पितच नाही. चालेल पण मी पित नाही. मी शुगरने तरी पित नाही. म्हणजे जास्त गोड लागतो. मला कंट्रोलच होत नाही. चहा पाहिजे थोडी तरी पाहिजे. चहा पिते मी पण मी एकदम साखर गुळ टाकून म्हणजे सकाळी अजून कमी खाली तिथे जाते मैत्रिणींचं जरासं शूट पण करते. केळी आणि ते आणलंय ना थोडंसं वाटतं तिथे केळी आणि पाण्याची बॉटल. थोडं भजन वगैरे काय झालं असेल त्यांचं. 9ला भेटणार. चल येते. येते मी वरती. आम्ही तर म्हटलं वडापाव मागत होते. मी बोलली वडापाव नको ना म्हणून थकलो होतो मी. बरोबर 9ला म्हणजे 9ला आलो. मी तर 9:45 आलो. रांगोळीवर काढली.
तर आपण बोलू चल ग सखे चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल 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 चल ग हे आता सगळ्यांनी फेर जरा ते चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल 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 चल ग सखे जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हसू दे चालेल त्यात तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम पलीकडे गंगा नदी भरली चंद्रभागा धाव मांडला विठूचा गजर हरिनामाचा पार्वती चंद्रभागेच्या सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल तिच्यावर फोटो काढून छान दिसते नूतन हे बाणी आणली पंढरीनाथ महाराज की जय चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग ध्यानी जरा ठेव ध्यानी जरा ठेव तिथे गाव तिथे देव चला भेटूया विठू माऊलीला चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल अगं आमची विहीण बाई कुठे आहे आवाजच नाही तू नाही आहे ना म्हणून आमची म्हटलं विहीण बाई कुठे आहे आवाजच नाही मागे नंतर घेऊ का आम्ही माहिती
आधी वंदो तुझ मोरया गजानना गणराया आधी वंदो तुझ मोरया सो तुम्ही काही क्लिप्स पाहिलेच असतील. दरवर्षीप्रमाणे आईंच्या मैत्रिणी आई ह्या सगळ्या निघाल्या आहेत पंढरपुरीच्या वारीसाठी. आतापर्यंत ते त्यांचा हाफ रोड ज्यांना जिथे फर्स्ट लोकेशन आहे तिथे पोचल्या पण असतील. आईसुद्धा जातात दरवर्षी, पण यावेळेस आईंच्या पायामुळे त्यांनी ते म्हटलं की रिस्क नको, मी एवढं चालेल की नाही मला नाही माहिती आहे. परत पाऊस अजिबात नाही आहे, खूप सारं ऊन आहे आणि मग ते दुखापत झाली तर मग परत त्रास होईल. अपर्णा काकी आईंना खूप बोलत होते की चल चल, तर आई तेच म्हटलं की मी एवढ्या वेळ गाडीत बसून काय करणार ना, म्हणजे तुम्ही चालणार आणि मग मी एकटी गाडीत. सो इट्स बेटर की नाही. पण जसं वारीला ते जेव्हा जेव्हा निघतात तेव्हा त्यांचा खाली एक छोटासा प्रोग्राम असतो. जे लोक तिथे नाही जाऊ शकत त्या सगळ्याजणी एक जसं वारीत सगळं एक माहोल असतो तसं ते माहोल ते क्रिएट करतात. एक मी बघितलं आहे की ज्या नाही जाणार असतात ना त्या पण व्यवस्थित सगळे आवरून वगैरे येतात आणि त्या छोटंसं तो जो एक सेलिब्रेशन असतो त्यांचा त्याच्यात ते पार्टिसिपेट करतात. सो छान वाटतं. हे दरवर्षी होतं आणि ह्यावर्षीसुद्धा ते झालं. तर तुम्ही काही क्लिप्स ते पाहिलेच असतील. सकाळपासून ठाकठूक करून झालेलं आहे. बऱ्यापैकी आता ना किचन बोलते मी बाथरूम छान वाटतं आहे. मेहनत खूप आहे दिसताना. जसं मी नेहमी आत्तापर्यंत जेवढे रिनोव्हेशनचे व्लॉग झालेत मी प्रत्येक ह्याच्यात सांगितलं आहे की आपल्याला दिसताना असं दिसतं की अरे का नाही फटाफट होते. पण हे जे बाथरूमचं काम करत होते सकाळी 9 वाजता आलेले आणि आता एक्झॅक्टली 7 वाजता ते गेले आहेत. सो पूर्ण वेळ, फक्त दुपारी जे 2 तास बंद असतं त्यावेळेस ते काही करत नाही, बट जे आवाज करणाऱ्या गोष्टी नसतील त्या ते करतात. सो एवढं वेळ ते सगळं. आणि शेवटी कसं आहे ते वर्षानुवर्ष चालायला पण पाहिजे ना, म्हणजे असं नाही की करण्यासाठी करतायत. सो ते इट शुड बी परफेक्ट. सो छान त्यांनी तर केलं आहे. पण एवढी धूळ आहे की मी जेव्हा बाहेर आली फोनवर पण नव्हती बोलू शकत. ते सगळं माझ्या नाकात तोंडात. तरी सनेने मला मास्क दिला आहे जो मला आता मिळत नाही आहे की कुठे ठेवला आहे. सो मी थोडंफार बऱ्यापैकी कचरा आता काढलेला आहे. जेव्हा आता उद्या आंटी येतील तेव्हा आंटी प्रॉपर परत कचरा काढून लादी वगैरे पुसून घेतील. माझं ॲक्च्युली थोडंसं पाठ आणि कंबरमुळे ना मला जमत नाही आहे प्रॉपर असं वाकायला वगैरे, बट मी तरी करते कारण नायसा असते. नायसा नाही बोललं तरी 10 वेळा बाहेर येते. तिला पण आता तिथे कोंबल्यासारखं वाटायला लागलं आहे. सो तिचं सगळं स्टफ तिच्या रूममध्ये. सो ती 10 वेळा येते, 10 वेळा घेऊन जाते. मग मी बोलली प्लीज तेवढं तरी पाठ क्लीन करू आणि क्लिअर करू. सो ते मी केलेलं आहे. सनी आता गेला आहे क्लिनिकला. मला पण ॲक्च्युली मार्केटला जायचं होतं बट कंटाळा आला आहे मला. तर डिनर करायचं आहे. सो मी डिनर सनी येता 10 साडेदहा वगैरे होतील. तर मग मी विचार केला की डिनर 9ला वगैरे 9 साडेनऊला वगैरे स्टार्ट करेल बनवायला. लेट्स सी. सो बाथरूमला बघून आनंद होतो आहे. जसं प्लॅन केलेलं तसं झालेलं आहे बऱ्यापैकी. आता थोडंसं शेल्फ वगैरे ते सगळं काही येईल. पहिलेचं जे बाथरूम होतं तिथे त्यात शेल्फ वगैरे असं काही नव्हतं. सगळं खालचंसुद्धा लाईक सिंकच्या खालचंसुद्धा सगळं ओपन होतं म्हणून मग ते बादली वगैरे सगळं काही दिसायचं. ह्या वेळेस मला एकदम असं प्रॉपर शेल्फ वगैरे, म्हणजे कारण ह्यावेळेस पूर्णच आम्ही तोडलं ना, म्हणून मग प्रॉपर तसं मला जसं हवं होतं तसंच केलं. मला सनी तेच बोला तुला जसं हवं ना तसं तू कर. आणि आधीचं जे होतं ते डार्क शेडमध्ये होतं पूर्ण बाथरूम, पण आता लाईट शेडमध्ये आहे. आय नो खूप मेहनत आहे, खूप घासायला लागेल, बट
आपण म्हणतो ते डार्क शेड, पण ते जे आईंनी जे आधी करून घेतलेलं बाथरूम ते खूपच चांगलं होतं. पण त्याच्यात एक हे होतं की साबण ना त्या भिंतींमध्ये एवढी फिक्स झालेली की कितीही घासलं तरी ते निघत नव्हतं. त्याचं असं थोडंसं वेगळं प्लेन टाईल्स नव्हतं, ते मार्बल एकदम वेगळा होता तो. बट आता जसा झाला आहे मला आवडलं आहे. मी आता तुम्हाला नाही दाखवत, फक्त ग्रीन शेडमध्ये एवढं मी तुम्हाला दाखवू शकते. आणि छान झालं आहे. सो मला आता काही कपडे काढायचे आहेत, साडीसुद्धा काढायची आहे, पण ते सगळं काही बेडच्या आतमध्ये आहे. आणि एक छान अशी गोष्ट आम्ही आमच्या रूममध्ये लावणार आहोत. मी खूप आतुरतेने त्याची वाट बघते आहे. ते मागवलं आहे ॲमेझॉनवरनं, पण मला जसं ॲक्च्युली हवा होता ना तसा तर नाही मिळालं आहे, कारण ते इकडे मुंबईमध्ये मुंबईमध्ये कुठेच ते डिलिव्हर करत नाही आहे. पुण्याचं काय मी चेक नाही केलं, जर पुण्यात असतं तर मग पुण्यातच डिलिव्हरी घेतली असती. मग पुण्याचं मला हे पण नाही माहीत काय म्हणतात त्याला, पिनकोड वगैरे पण काही माहिती नाही आहे. ते काय आहे ते तुम्हाला आल्यावर समजेलच. बट मी खूप एक्सायटेड आहे. माझी आणि सनीची ना एकतर आमच्यात बेस्ट आहे माझ्या आणि सनीमध्ये की आम्हाला दोघांना सुद्धा ऑलमोस्ट सिमिलर गोष्टी आवडतात. म्हणजे 95% आमच्या गोष्टी सेम आहेत. आम्हाला दोघांना सुद्धा ते हवं असतं आणि खूप आधीपासून पाहिजे. आम्ही नेहमी बोलायचो की बाल्कनी असती तर असं केलं असतं तसं केलं असतं, पण आमच्या फ्लॅटला बाल्कनी नाही आहे. मुंबईच्या फ्लॅटला आत्ता जे नवीन बिल्डिंग्स होत आहेत त्यांना बाल्कनी देत आहेत, ती पण बाल्कनी एवढीशी असते. अशी पुण्याला जशी बाल्कनी एकदम मोठी असते तसं नाही आहे. आता स्वीटीताई वहिनी यांच्याकडे मस्त बाल्कनी आहे, त्यांचं एकदम असं टेरेससारखंच आहे. तर एवढं छान वाटतं ना तिथे गेल्यानंतर. पण ठीक आहे, सगळंच काही पॉसिबल नाही होणार आहे. काही गोष्टी असतात, काही गोष्टी नसतात. तर सगळंच आपल्याला हवं आहे त्यानुसार झालं तर मग काय. बॅक टू होम आणि वाजलेत आता 10. सध्या खूप पेशंट्स वाढले आहेत डेंग्यूचे, सो प्लीज आपली काळजी घ्या. फीवर मोर दॅन 3 days, वॉमिटिंग, लूज मोशन, रॅशेस, फीवर लास्टिंग फॉर मोर दॅन 5 days. अगेन नॉट रिस्पॉन्डिंग टू मेडिकेशन्स. तर नक्की आपल्या पिडियाट्रिशियनला दाखवून गरज पडली तर ब्लड टेस्ट करा. राईट इमर्जन्सी नंबर्स ऑफ द फॉलोइंग सर्व्हिसेस. तर पहिले 1 नंबर लिही, मग पोलीस सर्व्हिस लिही, मग पोलीसचा नंबर लिही. असं नको लिहू, मग खाली आलं तर काय करशील. तुझी स्पेलिंग एवढी मोठी येते ॲम्ब्युलन्स सर्व्हिस, मग नंबर काय एवढूशा जागेत लिहिशील. पहिले एक लिही. 1 नंबर लिही, पोलीस सर्व्हिस लिही,